नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मी इकडे ना ब्लाउज कटिंग करायला घेतले। 1 मीटरचा अस्तर आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याचं आहे ना ब्लाउज पीस हे आहे, तर त्याचं बघू शकता हे ब्लाउज पीस आहे साडीचं। तर हे अस्तर आहे, हे तुम्हाला मी कट करून दाखवते। आणि ना दाची घडी म्हणजे 40ची छाती आली आहे, तर दाची घडी घेतोय आपण इथं। तर कट करून घेऊ व्यवस्थित, असं 4 फोल्ड करायचं आहे ना, त्याच्यामुळे मी असं कट करून घेते। माझी थोडी कटिंग वेगळी आहे, फार्मा वगैरे वापरत नाही, डायरेक्ट ब्लाउजवरती अस्तरवरती कटिंग करते, बघू शकता तुम्ही। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर बघा 4 फोल्ड करते मी आता। थोडं वळलेलं आहे पण शिवता शिवता येतं, ते वळलं नाही आहे, थोड्या गुड्या पडलेल्या आहे अस्तरला। तर बघा इकडे मी ना 4 फोल्ड केले, बघू शकता तुमच्या समोर। आणि ना शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर इथं, ते बघा 6 घेतलंय शोल्डर। आणि हा मुंडा आहे ना आर्मोल म्हणतो आपण, तर तो 6.5 घेतला आहे छान असा। आणि इथं राऊंड असं व्यवस्थित हा बॅक पार्टला येईल आणि हा फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे आपल्याला। आणि हा पुढचा गळा घेते मी 7 घेते, हा पुढचा गळा 7 घेतला आहे, थोडा मोठा पाहिजे त्यांना। आणि हा आर्मोल्ड मुंडा म्हणतो ना, तो 6.5 घेतला आहे, बघू शकता। आणि दाची घडी म्हणजे 40 साईजचं ब्लाऊज आहे, छाती 40 आली, तर इकडे आपण एक घडी दाची घेतो, 2 इंच एक्स्ट्रा घेतोय, बघू शकता तुम्ही। कमरेची फिटिंग आहे ना 9.5 घेते, अर्धा इंच थोडं कमी करायचं आहे, जेणेकरून कमरचा भाग थोडा कमी राहतो त्याच्यामुळे। आणि बघा असं काही मी तुम्हाला व्यवस्थित पूर्ण ब्लाऊज पहिल्यापासून एकदम माप घेऊन ड्रॉ करून दाखवलेला आहे। आणि आता कट करून घेऊ, हे बॅक पार्टला येईन बरं का, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला हे। आणि हे फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे। बघा आता शोल्डर कट करून घेऊ, बघा आता पुढचा गळा पण कट करून घेऊ। छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होणार आहे, 40 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, 4 टक्सवाला ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही। हां बघा हे आठवणीने कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्या खाकीमध्ये ना फुगा पॉप नाही होत, छान असं मस्त ब्लाऊज अंगावरती चिपचाप बसतं। आणि आता मधोमध कट करून घ्यायचं आहे आपले फ्रंट पार्टचे दोन्ही भाग व्यवस्थित आपल्याला माप घ्यायचं आहे पहिले, बघू शकता तुम्ही। हा पहिला टक्स आहे ना, हा 3.5 वरती घेते मी। असे माझे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे, तिथं जाऊन पण तुम्ही बघू शकता, वेगळे वेगळे मापाचे आहे सर्व ब्लाऊज। सिंपल ब्लाऊज आहे, असं काही नाही की जास्त हे आहे, पण वेगळे वेगळे मापाचे, कारण माझ्याकडे डेली स्टिचिंग कटिंग चालूच राहतं शिवायचं म्हटलं तर। माझं रोजचं काम आहे, रोज मला 2-3 ब्लाऊज, 3-4 कधी कधी तर 4-5 पण शिवावे लागतं, असं होऊन जातं। आणि त्याच्यामुळे मी वेगळे वेगळे सिंपल पद्धतीचेच ब्लाऊज तुम्हाला मी म्हणजे जसं शिवते, जसं कटिंग करते तसं तुम्हाला कटिंग करताना दाखवते, बघू शकता तुम्ही। हा पहिला टक्स आहे 3.5 अंतरावरती, याचं अंतर घेतलेलं आहे। मग हा पहिला टकचं अंतर वरून 4.5 घेतले, हा दुसरा टकचं मधलं जे अंतर आहे ना ते 2 घेतलं, हा पण 2 घेतले, हे पण 2 घेतले, बघू शकता। खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। फ्रंट पार्ट 4 टक्स ब्लाऊज आहे, 40 साईजचं आहे। तुम्ही नक्की व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल कुठे किती माप घेतलेलं आहे असं। आणि सेम याच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ थांबवून जर कटिंग केली ना, तुम्हाला नक्की एकदम सेम असंच ब्लाऊज कटिंग करता येईल, तुम्हाला फार्मा वापरायची जरूर नाही। आणि बघा हे बॅक पार्ट आहे ना, मी लांबी आहे ना 15 घेतलेली, पहिलेच सांगते, कारण कंपल्सरी 15 जास्त करून मला लांबी घ्यावी लागते, कारण मी ज्या एरियात राहते ना तिकडे सर्व असे म्हणजे जास्त करून लांबे ब्लाऊज ते आपल्याला सांगता की माझं ब्लाऊज लांब शिव थोडंसं पाठीमागून, जेणेकरून ते उचकायला नाही पाहिजे असं म्हणता ना, तर त्याच्यामुळे। बघा हा 4ची पाट घेतली खालून मी, आणि हा मागचे जे टक्स राहतं ना आपले, त्याचं इथून तर इथून 5 अंतर घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना दोन्ही टक्स आपले सेम येतील। आणि हे जे वरून आपण आपल्या अंदाजाने घेऊ शकतो, कस्टमरची हाईट जर जास्तच असेल तर हा 4.5 वरती घ्या, कस्टमरची हाईट थोडी कमी असेल तर 4 अंतरावरती घ्या, बघू शकता तुम्ही। मी 4 अंतरावरती घेतलं आणि याची लांबी आहे ना मी 5 घेतलेली। बॅक पार्ट आहे, गोल गळा आहे खूप छान असा, आणि रुंदी आहे ना 2 घेतलेली आहे, कमी म्हणजे राऊंड कमी पाहिजे त्यांना, ब्लाऊज मागचा गळाचा डीप कमी पाहिजे ब्लाऊज गळा, तर त्याच्यामुळे मी
कमी घेतलेलं आहे थोडंसं. बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान अशा पद्धतीने तुम्हाला मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला दाखवायचा, कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते मी. आणि बघा इकडे आता 1 मीटरचं अस्तर घेतलं होतं ना, त्याच्यामधून बघा आता स्लीव कट करून घेऊ. स्लीव आहे 8ची आहे, तर मी इकडे 9 घेते. बघू शकता तुम्ही 9 घेतली ना, आणि इकडनं पण 9च घ्यायची आहे आणि 3.5 वरती टिक करायचं. इथं आहे ना थोडा कपडा जॉईंट देईन, कारण आहे ना रुंदीला कमी पडीन ब्लाऊज बाईला. आणि जी बाईचं जे दंड घे राहतो ना तो 5.5 आलेला आहे, 5.5 नाही बघा इथं. आणि हे जे आहे ना हे 8 आलेलं आहे. बाईची जी खाकी आहे ना ती 8 आलेली बघू शकता तुम्ही. ही मेन फिटिंग आपली शिलाईची. तर आपल्याला एवढा कपडा इथं जॉईंट द्यावा लागणार आहे. हे 3.5 अंतरवरती हा टिक केलेला आहे. 9ची बाई आहे म्हणजे 8ची आहे, 9 घेतलेलं आहे मी इथं. बघा कट करून घेऊ. छान असं मस्त स्लीव नॉर्मल अशी सिंपल ब्लाऊज आहे. कटिंग इथं मी जॉईंट देईन शिवताना. तर बघा आजचा हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर प्लीज चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.